नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपल्या या शेतीला यवतमाळहून काही पाहुणे भेट देण्यासाठी आलेले आहे. आपण सर्वप्रथम त्याचा परिचय घेऊया. मी शरद माहुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य, शिक्षक पण होतो आणि पूर्वास म्हणजे माझ्याकडे शेती नव्हती, परंतु आज नव्यानं शेती घेतल्यावर शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करायचा म्हणून एक छंद जोपासला. आमचे काका अशोकराव खडसे हे कृषी अधिकारी होते. त्यांच्या मार्गदर्शनात आमचे सहकारी मुरलीधरजी गायकवाड, अरुण ढबाले, नानासाहेब ढबाले आणि आमचा नितीन या सगळ्यांच्या सोबत आम्ही अभ्यास दौरा करायला यासाठी आलो की आम्ही शिंदे साहेबाचे अनेक व्हिडिओ, वैद्य साहेबाचे अनेक व्हिडिओ आम्ही SRT वर बघितलेले आहेत आणि त्यांचं माझं बोलणंही पुष्कळ झालेलं आहे. SRT ची माहिती घेण्यासाठी तुम्ही इथं आलेले आहे, तर तुम्हाला त्यांना काय प्रश्न करायचे आहे? वैद्य साहेब, आपण ही SRT ची अंमलबजावणी आपल्या शेतामध्ये केव्हापासून सुरू केली? नमस्कार, मी विठ्ठल मारुती वैद्य, मुक्काम कुसळी, पोस्ट देवगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मी आता माझ्याकडे आज यवतमाळ जिल्ह्यातून मावरे सर आणि त्यांचे सहकारी हे आज या ठिकाणी आले आहेत. आणि सरने विचारलेला मला प्रश्न आहे की तुम्ही कधीपासून सुरुवात केली. तर सर मी मागील 3 वर्षापासून हे SRTच्या पद्धतीने मी शेती करत आहे. एकदा मी बेड पाडले की नंतर आता असं ठरलेलं आहे की 20 वर्ष मी कुठल्याही याच्यात नांगर किंवा कोळपण किंवा वखरणी ही कुठलीही मला याच्यानंतर करायची नाही. याच्या मागे आपला मुख्य हेतू काय आहे? सर यातून काय आहे, माझं पहिला हेतू याच्यातून की आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब खाली गेलेला आहे पार, आपण जमिनीवर नांगरटीचे अत्याचार करून आणि रासायनिक खतं वापरू आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.05च्या खाली गेलेला आहे. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे आपल्या आता जमीन ही नापिकीकडे चाललोय आपण हळूहळू. आपण ही पुढच्या पिढीला जी आहे का ही जमीन नापीक म्हणून देणार आहे. तर त्याच्यासाठी मी काय मागच्या हिवाळ्यामध्ये काय केलं, एक ट्रॅक्टरचं नांगराचं काम पडलं मला. तर मग मी नांगर हाणाचा प्रयत्न केला. तर मी 75 HP ट्रॅक्टर आणलं होतं नांगर 55 HPचं. तर त्या ट्रॅक्टरने ते अक्षरशः त्याला ते वाढाना ते जमिनीमध्ये. मग मला असं वाटलं की आज जर अशी जमीन झाली बंजर ही, याचे ढेकळा आज दगडासारखे झाले, तर मग आपण पुढच्या पिढीला यातून काय आपण दगडच देणार आहे. म्हणून मी असं काहीतरी नवीन काही पाहायला गेलो. तर मग मला युट्यूबवर चिपळूणकर दादाचे काही व्हिडिओ पाहण्यात आले. शून्य मशागत शेतीच्या माध्यमातून मी याची सुरुवात केली. नंतर हळूहळू त्या युट्यूबवर जाऊन खोलात गेल्यानंतर मला रायगडचे आदरणीय चंद्रशेखर दादा भडसावळे यांच्या SRTची माहिती मिळाली आणि मी त्या पद्धतीनं मागील 3 वर्षापासून त्याचे प्रयोग करत आहे. म्हणजे 3 वर्षापासून आपण बिना नांगरटीची किंवा बिना मशागतीची शेती करत आहात. संपूर्ण शेत आपलं बिना नांगरटीचं आहे का, बिना मशागतीचं आहे का, आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला? माझ्याकडे जमीन 12 एकरचं क्षेत्र असल्यामुळे मी काय केलं, सुरुवातीला एक काही प्रयोग म्हणून 5 एकरवर याचा प्रयत्न केलाय करायचा. आणि या ठिकाणी माझं शेजारी तिथं अर्धा एकर असं प्रयोग म्हणून सोडलेलं आहे की बाबा याच्यात काय फरक येतो. तर मला वाटतं मावरे सरच त्यातला फरक सांगतील. इकडं SRT आहे आणि बांध बी नाही आहे इथं. ठिबकचे फक्त नळे आहे का ते दोन्हीकडे बी टाकलेले आहे. फक्त माझं क्षेत्र इकडं अर्धा एकर मी मुद्दामून ठेवलंय की आपल्या यातून कळल काय आहे. आता मावरे सर त्याच्याच तोंडाने सांगेल की यात काही फरक आहे का. वैद्य साहेबाच्या शेताचं निरीक्षण केल्यावर त्यांनी बिना मशागतीचा जो भाग आहे त्याच्यामधलं पीक म्हणजे अर्थात इथंही पराठीच लावलेली आहे, त्यांनी कापूसच लावलेला आहे, आणि जिथं मशागत करतात तिथेही कापूसच लावलेला आहे. परंतु या दोन भागामधला फरक पाहताना जिथं SRT आहे, जिथं मशागत केलेली नाही तिथं पीक उत्तम, झाडं मोठी, फांद्या जास्त, फळाची संख्या जास्त आणि फळ अत्यंत मजबूत आणि वजनदार फळ दिसते. आणि जिथं त्यांनी नांगरटी केली, डवरणी केली, सगळी मशागत केली, कोळपणी केली, तिची पराठी आणि याची पराठी जर पाहिली याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला फरक जाणून येतो. याच्यामध्ये फांद्याची संख्या कमी आहे, बोंडाची संख्या कमी आहे, बोंडाची साईज अत्यंत लहान आहे याच्या तुलनामध्ये काय. तेव्हा आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की SRT पासून त्यांना असा फायदा झाला की त्यांची शेती सुपीक झाली, त्याच्यामध्ये नैसर्गिक कर्ब वाढला
आणि त्याच्यामुळे त्यांच्या पराठीचं झाड आणि या दोन मध्ये आता तुम्हाला मी इथेच फरक दाखवतो की ज्या भागामध्ये त्यांनी मशागत केलेली नाही आहे त्याचं हे बोंड आहे आणि ज्या भागामध्ये त्यांनी मशागत केलेली आहे त्याचं हे बोंड आहे. या बोंडामध्ये फरक आहे. या बोंडाचं वजन त्यांनी सांगितलं 9.25 ग्रॅम भरलं आणि याचं मात्र 6.5 ग्रॅम. तीन पण येणार नाही. 3 पण येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे प्रत्यक्षात आम्ही बघतो आहे. तेव्हा भविष्यात शेती बंजर करण्यापेक्षा सुपीक जमीन जर ठेवायची असेल तर SRT द्वारे जे जमिनीमध्ये तण आहे त्या तणापासून खत कसं निर्माण करता येईल आणि त्या खतापासून मग तुम्हाला त्याचा उपयोग कसा घेता येईल हे तंत्रज्ञान मात्र आम्ही वैद्य साहेबाच्या शेतामध्ये येऊन प्रत्यक्ष अनुभव घेतो आहे. त्याच्यामध्ये माजी नायब तहसीलदार अरुण ढबाले साहेब आहेत, माजी कृषी अधिकारी आहेत, ST डिपार्टमेंटमध्ये वर्क करणारे गायकवाड साहेब आहेत, ढबाले आहेत. हे सगळे लोक आम्ही निरीक्षण करायला आलो आणि आमचं समाधान इथं होताना दिसते. मी थोडक्यात SRTचा परिचय देतो. SRT म्हणजे सगुणा राईस टेक्नॉलॉजी. हे पहिलं त्याचं पूर्वीचं नाव होतं, पण हे सगुणा बागेत याचं उगम झालेलं आहे. सगुणा राईस टेक्नॉलॉजी म्हणजे सगुणा बाग आणि तिथं याचं उगम झाल्यामुळे त्याला सगुणा नाव दिलं. राईस म्हणजे भातावर याचे पहिले परत चालायचे, पण आता हे तंत्र हळूहळू मराठवाड्यात आल्यामुळं मग आपल्याला याच्यावर इथं भात येत नाही आपल्याकडे. मग आपण कापूस, मका, हरभरा यासारखी 25 पिकं याच्यावर घ्यायला लागलो. मग आता ते भात नाव हे त्याला काही मला वाटतं ते शोभाना. मग त्याच्यावर काय केलं, रिजनरेटिव्ह फार्मिंग असं त्याचं नाव केलं. तर थोडक्यात त्याचं नाव आता असं झालंय SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह फार्मिंग किंवा तंत्र किंवा टेक्नॉलॉजी. तर ते मी आता मागील 3 वर्षापासून याचा अवलंब करत आहे. मागच्या पिकाचे अवशेष पुढच्या पिकाला खत म्हणून मी वापरतो, कारण आपण जे रासायनिक खत पिकाला देतो ते काही पिकाचं अन्न नाही, ते जीवाणूचं अन्न आहे. ज्यावेळेस ते रासायनिक खत दिलेलं आपण ते जीवाणू खातात, मग ते आपल्या पिकाला मिळून देतात. म्हणून याच्यातला हा फरक आपल्या लक्षात येतो की इकडे आहे का तर इकडे जीवाणू कमी आहे आणि इकडे जीवाणू जास्त असल्यामुळे, कारण त्यांना खायला तिथं बायोमास भरपूर आहे, तर ते आपण रासायनिक खत टाकलेलं ते पिकाला मिळून द्यायचं काम ते जास्त प्रमाणात केल्यामुळे आज पिकाची परिस्थिती अशी. कारण इथं आता माझं 5 एकर क्षेत्र आहे, पण त्यातून मी 4 एकर कपाशी लावली आहे. इतर आमच्या बंधूकडे बी कपाशीचं क्षेत्र आहे, पण त्यांचे उतारे आज हे पूर्ण क्षेत्र कोरडो आहे, तर त्यांचे उतारे 5-6च्या आसपास आलेले. माझा जवळजवळ 13 क्विंटल कापूस यातून आज घरी आलेला आहे आणि आता जे चित्र दिसतंय ते समोरचं तुम्हाला 2-3 क्विंटल म्हणजे 15 क्विंटल. पुन्हा मी काय केलंय, 2 बेड याच्यावर पट्टा पद्धतीने लागवड केली. 2 बेड कपाशी घेतली, 1 बेड मध्ये मोकळा सोडा. त्या मोकळ्या बेड मध्ये मी सोयाबीनची टोकन केली. सोयाबीन मधून मला 4 सहा पळाचे असे जर पैसे आपण जर लावले ते 16,000 पर्यंत त्याचं गणित जातं. फक्त 2300 रुपये मशागत याच्यात खर्च आलेला आहे आणि 14,000 रुपये ते म्हणजे ते 2 क्विंटल कापूस असा गेलाय आपला 18 आणि ते 2 क्विंटल म्हणजे 20 क्विंटल. आणि त्याच्यानंतर मला याच्यात एक तिसरा फायदा असा होणार आहे, अजून माझ्या शेतीचं तर सेंद्रिय कर्ब वाढणारच आहे, पण माझं मैको आणि इंडिगो कंपनी जी कार्बन क्रेडिट खरेदी करतं आपल्या जगात, त्यांचं कार्बनचा बाजार चालू आहे. तर त्याच्यासाठी माझं टॅगिंग, रजिस्ट्रेशन आणि सॅम्पलिंग झालेलं आहे. 3 पायऱ्या कडक होत्या त्या मी पार केलेल्या. आता फक्त माझे इन्स्पेक्शन राहिले. मला थोड्याच दिवसात कार्बन क्रेडिटचे डॉलरमध्ये पैसे भेटणार आहे. तर त्याची किंमत एक $20 असते. $20 म्हणजे आज आपल्याकडे 80 रुपयाला $1 म्हणलं तर 1600 रुपये होतात. आणि पहिल्या वर्षी जर 1600 भेटलं तर दुसऱ्या वर्षी जसे आपलं सेंद्रिय कर्ब वाढत जाईल तसं डॉलरचे पैसे वाढत जातात. कारण 200 रुपयापासून कार्बन क्रेडिटची किंमत सुरू होते ते 4000 पर्यंत. हे त्यांचं माझं 20 वर्षाचं टाईप झालेलं आहे. त्यांच्या माहितीनुसार 20व्या वर्षी मला आजचे जर रेट धरले तर 80,000 रुपये एका एकर मधून कार्बन क्रेडिटचे भेटणार. त्याच्यामुळे हा एक चांगला फायदा आपल्या शेतकऱ्याला होणार आहे. आणि जे बाहेरचे आपण जे प्रदूषण करतो त्यातूनही याच्यातून यासाठी त्याला हे आपण त्याला कमी करायचा प्रयत्न करणार आहोत. तर मला वाटतं मी आता सर्वांची या ठिकाणी मावरे सर पण माझ्याकडे खूप लांबून यवतमाळमधून सगळेजण आले, माझ्या शेतीला भेट दिली आणि त्यांनी स्वतःची उद्गार की आमचं समाधान झालं. तर मी पुन्हा एकदा मावरे सरांना काही बोलायचं असलं तर त्यांना
विनंती मला करतो. विचारायचं तर मी गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी काही सांगा. वैद्य साहेब, आपण या जे नैसर्गिक शेती केली आहे, SRT ची शेती केली आहे, याच्यामध्ये तुम्ही सेंद्रिय खत वापरलं का? कोणत्या प्रकारचं खत वापरलं? आता SRT आणि सेंद्रिय याच्यात वेगळे वेगळे तंत्र आहे. कारण SRT मध्ये कुठलंही सेंद्रिय खत वगैरे याच्यात रिकमेंड नाहीये. कारण सेंद्रियचं वेगळं आणि याच्यात आपल्याला तणनाशकाने शेती करायची असल्यामुळे याच्यात सेंद्रिय खताचं मला वाटतं ते सेंद्रिय होऊ शकत नाही. ज्यावेळेस आपण याच्यात तणनाशकानंच तणाचं नियोजन करणार आहे, त्याच्यामुळे सेंद्रियचा याच्यात मला वाटतं काही मेळ जर काही नवीन असलं सेंद्रियचे तणनाशक तर मग करता येते. बरं, आता हे आपण तणनाशक मारून राहिलो याच्यावरती, तर तणनाशकामध्ये शेतीची प्रत कशी राहते? शेतीची प्रत डाऊन होते असं म्हणतात लोक म्हणे. आता हे पसरलेले गैरसमज आहे. काही लोक म्हणतात की कॅन्सरची ट्रेन चालू झाली याला पंजाबला. तर काय व्हायला लागलं, प्रमाण याची SRT मध्ये एक वेळ आणि प्रमाण याला महत्व आहे. आपण काय करायला लागलो, प्रमाणाच्या बाहेर मला वाटतं तिथं काही लोकांनी त्याचा अपव्यय केला असल्यामुळं असं काही लोकांना होऊ शकतं. पण मला तरी नाही वाटत तणनाशकामुळे कुठल्याही जमिनीचं नापिकीपणा येतो, कारण की गांडूळ निर्माण नसते झाली. मग आता ग्लायफोसेटचं उदाहरण घेऊ आपण. ग्लायफोसेट आपण जर जमिनीवर मारलं तर ते खाली जमिनीवर गेल्यावर त्याचं ते हे होऊन जातं, जमिनीत मिसळून जातं. आता आपण जे पिकावर मारलं समजा या, तर हे शेंड्यावर पडलं त्यावेळेस ते हे करतं आणि जमिनीत गेलं ते न्यूट्रल होतं. आता हे कपाशीचं पीक आहे, याच्या शेजारी तुम्ही 2 लिटर जरी राऊंडअप किंवा 20 लिटर बी असं टाकलं तरी याला कुठलाही या कपाशीला फरक पडणार नाही असं मला वाटतं. मी अशोक खडसे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी. श्री विठ्ठलराव वैद्य साहेबांच्या शेताला आज आम्ही भेट दिली. त्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं लागवड केलेली कपाशी आणि SRT पद्धतीनं लागवड केलेल्या कपाशीचं दोन्ही याची आम्ही पाहणी केली. पण पारंपरिक पद्धतीनं केलेल्या कपाशीमध्ये त्यांचा उत्पादन खर्च हा जास्त दिसला आणि उत्पादन मात्र कमी आहे. पण SRT पद्धतीनं केलेल्या जी कपाशी आहे त्यांच्यामध्ये उत्पादन खर्च फारच कमी आहे. जवळपास एकरी त्यांचा 14 ते 15 हजारापर्यंत त्यांचा फायदा झालेला आहे. आणि हा खर्च कमी होणे म्हणजे अपेक्षितपणे ते उत्पादनच आहे. तर त्याच्यामुळे 2 फायदे होतात आणि जमिनीची पोतसुद्धा सुधारते. इथे जे आम्ही पाहून राहिलो तर कॉटन हे जे पराठीचं कापसाचं पीक आहे हे हेल्दी आहेत, त्याला फळफांद्या खूप आहेत, बोंडाची साईजसुद्धा खूप मोठी आहे. त्याच्यामुळे त्यांचं उत्पादन निश्चितच जास्त झालेलं आहे. ती SRT पद्धत ही खरोखर शेतकऱ्यासाठी फार उपयुक्त आहे असं मला यांच्या शेताला भेट दिल्यानंतर वाटतं. धन्यवाद.